नाही सावी। आई, त्या दिवशी पप्पांचा ऍक्सिडेंट नव्हता झाला, या बाईने मारलं होतं त्यांना। मी माझ्या डोळ्यांनी बघितलं। पप्पा रस्त्यावर उभे होते आणि या बाईने परत परत त्यांच्या अंगावर गाडी घातली। या बाईने मारलंय पप्पांना। माझ्या पप्पांची कुणी दामिनी मुजुमदार आहे। अगं काय बोलतेस तू हे? मी खून केलाय? अगं कसले घाणेरडे आरोप करतेस माझ्यावर तू? नाही धैर्य, खरंच सांगते मी। अनुराधाताई, भाऊराव, अहो ही खोटे आरोप करते माझ्यावर। हिला भास होत असणार, मी सांगते। वेड्याच्या ह्याच्यात तिला कळत नाही ती काय बोलते, ती खोटे आरोप करते। मी काही केलेलं नाही असं। पास करा दामिनी मॅडम। अहो अजून किती खोटं वागणार आहात? तुमचं खरं रूप आता सगळ्यांसमोर आले। तुम्ही गुन्हेगार आहात हे सगळ्यांना कळलंय। एक शब्दही बोलू नको सावी। माझी आई असं काही करूच शकत नाही। धैर्य, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा। अहो मी खरं बोलते, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय। माझ्या पप्पांना यांनीच मारलंय। सावी, तू माझ्या आईबद्दल बोलतेस हे विसरू नकोस। अहो पण त्या खोटारड्या आहेत। तुम्हाला त्यांचं खरं रूप नाही कळलं अजून। त्यांचं प्रेम, त्यांची काळजी सगळं खोटं आहे। बास झालं सावी। नाही धैर्य, मी गप्प नाही बसले। तुमच्या आईने आपल्या सगळ्यांची फसवणूक केली। जरा बघा माझ्या आईकडे आणि माझ्या भाऊंकडे, काय अवस्था झाली आहे त्यांची। आणि हे सगळं तुमच्या आईमुळे घडलंय। शक्यच नाही। माझ्या आईवर माझा पूर्ण विश्वास आहे। तोच विश्वास खोटा आहे धैर्य। ओ ही बाई विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाहीये। बस, काय चाललंय हे? आणि ही बाई काय? ही बाई सासू आहे ती तुझी, आई आहे माझी। तेच तर दुर्दैव आहे तुमचं। आईपणाला लागलेला कलंक ही बाई। बास झालं सावी, लई बोललीस। ऐकून घेतोय म्हणून वाटेल ते बोलतेस, पण आता लिमिट क्रॉस केली असतो। माझी आई कोणाशी असं वागूच शकत नाही। तू जे काही बोललीस, तुझे सगळे शब्द माग घे, नाहीतर काय धैर्य? नाहीतर आपलं नातं संपलं। सावी, सावी अगं, सावी अगं सावकाश जरा, रक्त निघतंय हातातून। तू तू एक काम कर, तू चल रूम मध्ये। भाऊ, आई, चल।
गुड नाईट सावी. दामिनी मॅडमला जर एक्सपोज करायचं असेल